शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। पंजाबमधील मोगाची शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांच्यावर गोळीबार करण्यात आला। या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे। त्यांच्यावर खलिस्तानी समर्थकांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येत आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पंजाबमध्ये आता वातावरण चांगलं स्थापण्याची चिन्ह आहेत। या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। तसेच त्यांनी यावेळी पंजाब सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। पंजाब राज्याच्या मोगाची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। ही खूप दुःखद घटना आहे। पंजाबमधील खलिस्तानी समर्थक लोकांनी या एका शिवसैनिकाची खुलेआम हत्या केली। ही घटना पंजाब सरकारच्या जर्जर झालेल्या सरकारी व्यवस्थेला समोर आणते। पंजाबमधील आप सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो। या हत्येमधील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे। या दुःखाच्या प्रसंगी स्वर्गीय मंगतराम यांच्या कुटुंबासोबत शिवसेना पूर्ण ताकदीने उभी आहे। शिवसेनेच्या वतीनं मंगतरामजी यांच्या कुटुंबाला तातडीने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला। हिंदुत्वाच्या प्रति पूर्णपणे समर्पित असलेल्या शिवसेना पक्षाचे कर्मठ जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रभक्त मंगतराम मंगा यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो असे ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे।